श्री अशोक पाटील साहेब, त्यानंतर इलिगन्स एम्पायर श्री माननीय श्री जय पाडेकर, नाना स्पोर्ट्स उद्योगपती माननीय दीपक पाटील साहेब, जॉन्टी रिक्षावाले जॉन्टी स्पोर्ट्स, हातामध्ये ग्लोव्ज घालून 12 महिने काळा पडणार नाही असा चेहरा कायम लिक्विड लावणारा असा हा माननीय सागर गायकवाड जॉन्टी, गुडघ्याला सुद्धा त्याचं कवच असतंय. श्री स्पोर्ट्स माननीय अमर मुकदम साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस पुणे राज्य राखीव पोलीस दल माननीय कैलास कांबळे आणि केपीके स्पोर्टचे त्यांचे सहभाग जे आहेत, सहकारी आहेत ते माननीय श्री प्रवीण कांबळे यांनी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. हे संघ मालक आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बक्षीस पारितोषिक सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रत्येक बॉलला प्रत्येक रनला या ठिकाणी बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अनमोल सहकारी आपल्याला लाभलेला आहे. माननीय अशोक गोविंद पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, हॉल मैदान लाईट साऊंड सहकार्य केलेला आहे. माननीय श्री सर्जेराव जाधव ऑडिटर आहेत. कृष्णा जाधव शनरी नर्सरी माननीय चाललेले आहे. सुंदर फटका सुमितनं मारलेला आहे टॉयलेटच्या जवळच आणि या ठिकाणी 1 नव्हे 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. पंचांनी काय निर्णय देतात बघूया. थ्रो झालेला डायरेक्ट श्री स्पोर्ट्स आणि नाना स्पोर्ट्स एक जुगलबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्टेडियम खचाखच भरलाय. जवळजवळ मध्ये 60 ते 70 हजार प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित. थर्ड अंपायर काय निर्णय देतात बघा. स्क्रीन टच, स्क्रीनवरती बघा, स्क्रीनवरती बघा, स्क्रीनवरती सगळं लाईव्ह मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्त्री तुकाराम कंदोळे साहेब बघा, नातवासनी वगैरे घेऊन आलेला आहेत मॅच पाहण्यासाठी. गोटी आलेला आहे, प्रदीप आलेला आहे आणि आमचा स्वप्नील आला आहे, बंदा आलेला आहे. एक नामांकित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघूया काय होतंय. पंच म्हणून काम करतात ते जॉन्टी आणि तिकडे आहेत ते कोण बघूया. पिढी काय निर्णय आला पाहूया आता. तिसरा अंपायर लाईव्ह बरं का इथं सगळं एवढं कटक्ष आणि एक चाणक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पार्थ आईस्क्रीम सुद्धा आलेला आहे. अनेक गाड्या या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाला नाश्ता करायचा असेल, काय पार्थ आईस्क्रीम घ्यायचा असेल तर आपण ऑफर करू शकताय. अनमोल सहकारी या ठिकाणी राहिलेलं होतं. सुशांत भोही महाराष्ट्र पोलीस, कृष्णा जाधव लोकसेवा दूत संस्था चेअरमन, संजय कांबळे HR अंतरंग हॉस्पिटल, लखन कांबळे जॉकी स्टोर्स मॅनेजर, सिद्धांत कांबळे आर्मी, विठ्ठलाई प्रिंटिंग प्रेस उचगाव, साऊंड सिस्टीम आर्यन स्पोर्ट्स ओमकार पाटील आणि नटआउट आहे बघा. नटआउट हॉटेल हंकारे. विशेष बक्षीस बेस्ट बॉल, बेस्ट बॅट्समन. सुंदर फटका पुन्हा एकदा त्याच जागेवरती मिस फिल्डिंग या ठिकाणी 1 धाव मिळालेली आहे. आदित्य बघा स्पीड बघा बॉलचं. थोडासा दिशाहीन बॉल आणि अतिरिक्त रन. काय होतं भाऊ. सुंदर फटका आणि अशा तऱ्हेनं मला एक परवाच म्हणलेला आहे. इथं समोर फटका मारला की या झेंडा तिथं रेड कलरचा झेंडा आहे, फ्लॅग आहे, त्या ठिकाणी बॉल जाईत नाही त्याच्या पलीकडं. आता पाठीमागं मी आता ऐकलं लांबूनच 100 धावा कोणत्या मारल्या, 100 रुपये मिळलं. कोणी मारल्या मला काय माहित नाही बरं का. संजय सर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद. बॉल सोडण्यात वाईट आणि 9 बॉल
बॅटला लागता का नाही, बॅटला 2 धावा किंवा इकडे लिंबाच्या गेला की 1 धाव. सुंदर फटका मारणारा लिंबायो केला बघा, लिंबाई तिकडं 1 धाव. कडुलिंब म्हणतात, कडू आहे तिकडं 1च धाव. परंतु या कार्यालय मारला 2 धावा. समोर मारणारी ताकद पाहिजे, समोर मारतो ते जीवी नाही बघा इथं. मग समित उंच असा गगनचुंबी मारलेला 1, 2 आणि या ठिकाणी 3 प्लेयर असताना सुद्धा या ठिकाणी मिस फिल्डिंग, कॅच ड्रॉप झालेला आहे. बॉल टाका, वेळ जाता कामा नाही, संपवायचा लवकर, उद्या कामावर जायच्यात सर्व मान्यवर. कोल्हापूर पेठेची मनकरी 9 धावा मिळाले, 9 धावा. चांगली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर. आणि असं बघा, मी आत्ताच पाहिलं म्हणलं, आणि उंचाचा बॉल होता आणि ओव्हर झालेला आहे. असं तर ना 1च धावावरती समाधान मानावं, स्क्रीन सोडलेलं होतं सरांनी. ओव्हर समाप्त झालेले आहे. धाव संख्या झाली ती 10. 6 बॉलात 10 धावा मिळालेल्या आहेत. चांगलं रोखून धरलं आहे. नाना स्पोर्ट्सनं चांगलं रोखून दिले स्त्री स्पोर्ट्सला. सुमित पुन्हा काय करतो पाहू. वाईट पंच मात्र काय वाईट बरं का, लगेच हात साईडला गेला, गेला बॉल. 2 धावा बघा. समोर मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्टेट पाहिजे आपल्याला. बरोबर स्पीचच्या समोर बॉल मारा पाहिजे. तिकडे गाडी उभा आहे वॅगनर, तिकडं पार त्या स्क्रीनकडे मारायला पाहिजे, तर 6 धावा. गेला बघा, गेला. काय होतं पाहू. आणि प्लेयर जाग्याला घेतं. 1 धाव मिळाली, दुसरे धाव मिळाले, काय 2च धावा. काय नाही बघा, किती पण मारा. थोडस स्क्रीनच्या बॉल या बॉलचा खजिना इकडं, बॉलला सुट्टी द्यायची नाही. तेवढ्यात ना ते मोबाईल बघते बघा पोरग. ही काय याड आहे बघा. सुमितला लागला याड आहे. कडुलिंब 1 धाव डिक्लेअर आहे. 1 धाव कडुलिंबाकडे गेले. चांगलं या ठिकाणी झोकून धरले नाना स्पोर्ट्सनं. गेला, आत्ता गेला बघा, काय होते पाहू. आणि या ठिकाणी आउट नाही, अजून टाकून पडत्या बरं का. आदित्य आलाय, श्री स्पोर्टचा आदित्य 54 नंबर 54 नंबर जर्सीवरती आहे त्याच्या. जिमला जाणारे खेळाडू आहे ती. एक तब्येत बघा यांची कशी आहे. 9 बॉल आलाय, स्पीड आहे बॉलला. प्लेट बॉल मारला, अत्यंत सुंदर फटका या ठिकाणी. मिस फिल्डिंग 1, 2 टर्न आणि या ठिकाणी काय होते पाहू. आणि या ठिकाणी फोडते वाढता. आता 3 धावा मिळवलेल्या आहेत. चांगला फटका होता, सुंदर फटका होता, प्लेट फटका होता आणि 3 धावा मिळाल्या. थांबा, पंचांनी वेटिंग केलंय, थांबाय सांगितलंय. लाईव्ह आहे बरं का, सगळे स्क्रीन आहे सगळं. गेला बघा, 2 धावा. टाका बॉल. आला काय 20 झाला. 20 ओव्हरला 10, पाठीमाल्या ओव्हरला पण 10, आत्ता पण 9 10. 22 काय 22. थोडेसे मिस्टेक ऐकण्यामध्ये गोळ, दिलगिरी व्यक्त. 22 धावा. आता आलाय तो उंचापूर विनायक. सुंदर फटका आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण झालेला. संजीव मास्तर पळत आहेत आणि अशा तऱ्हेनं 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत.
स्पीड नाही बघा. 24 झाला. स्टेडियम खचाखच बरेच खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. अमृत सुद्धा बघा कड्याकड्यानं यायला लागलाय फ्लॅगच्या साईडनं. अर्थ नको कुणाला. आता झालाय बाबा. गेला नाळे झाडाकडे गेलाय. अजून बघा एकही बॉल इकडे पारता गाडीकडे गेलेला नाही. पारता आईस्क्रीमकडे गेलेला नाही. त्या वॅगनरकडे गेलेला नाही. ते समोर आंब्याचं झाड आहे तिकडे गेलेलं नाही. सगळं 2 धावा आणि 1 धाव. विनायक चला बघूया काय होतंय. आणि 9 बॉल. प्रत्येक बॉलला पंचांचा निर्णय आहे बरं का. सतर्क आहेत. 27 झालाय. 28 झाला बघा. अतिरिक्त धावांचं लय साम्राज्य आहे बरं का या स्पीचला. आता गेला बघा. अरे काय पैलवानला काय कॅच गावला नाही. लक्ष नव्हतं. 100% लक्ष असतं तर कॅच पकडला असता. हो लक्ष नव्हतं. थोडं दिशाहीन होता माणूस. कारण तिची जंपच ही चुकीची होती. वयाच्या मनानं दिसत नाही एवढं काम. 45 ते 50 लेवलला असलं मला वाटतं. त्यामुळे फटका बसण्याचा असं मजबुरी. हे फटका बघा नाही. एकच धावा समाधान मानावं लागतंय. लोकून धरलं बरं का विनायकनं. पण स्टेडियम खचाखच भरलंय बरं का. मला वाटतं संख्या वाढलेली आहे. 70,000 या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित. सुंदर या ठिकाणी आत्ता मला मनासारखा फटका बसला बघा. आत्ताच मी म्हणलेलो वयाचा इथे डिफरन्स काय तर चाललाय. परत मी म्हणलो वयाचा डिफरन्स म्हणून मी दाखवलं गेलं. मी म्हातार झालेला नाही. माझ्या तर वेळ आहे अजून. मारला बॉल. 6 धावा मिळवल्या. धाव संख्या 37. पहिला 6 मारला बघा. प्रदीप सुंदर. शाबास रे. अरे विटा पकडून पाण्यातला मासा पकडण्यासारखा हवेतला धाराने कसं टिपतंय ना तसा ते कॅच टिपलाय बघा. यो शाबास. काय नाव तुझं. ते कॅच पकडलेला अवधूत. अभिनंदन. आहा का सोड म्हणतोय. आता बघा 45 ते 50 वय. लाजवणारा माणूस. गेला रे. गेला सप्पाल. आणि एकच धाव. 38 धावा. काहीतरी चमक आहे बघा. थोडस मच्छर अडवाल्यात मला वाटतंय. गेला पुन्हा उंच. 2 प्लेयर जे खालेत आणि शाईन बॉल. आणि या ठिकाणी कॅच सोडलेला आणि 2 धावा पुन्हा एकदा. 2 का 1. थांबा पंच सांगा. माननीय अशोक पटेल या ठिकाणी उपस्थित स्वतः या अति बॉल बघा. हाय थांबला बॉल. वाईड आहे बघा. नाही सोडून चालत नाही बघा. बॉल कुठे गेलाय. आंब्याच्या झाडावरती. सोडतोय का मी. रागाने खेळतोय. माझ्या शब्दाला त्यानं मान दिलाय बरं का. दुसरी शिक्ष मारली. पोरं बघतात बघा इकडं. आणि गेला बघा.
आणि काय होते पंचाने निर्णय द्यायचा आहे. किती आहेत धावा किती आत्ताच्या? सहा धावा, 3 सिक्स मारल्या सरांनी. अभिनंदन सर. 53 झालेला आहे आणि नाना स्पोर्ट्सला 54 धावांची आवश्यकता आहे. आता जिथं आरजी स्पोर्ट्सचे मालक अशोक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जेवून खाऊन ताव मारून आलेला आहे भिंडीवरती असं मला वाटतंय, कारण भिंडीच हंगाम चालू आहे आणि त्यांचं सुद्धा या जवळजवळ 90 ते 95,000 प्रेक्षकांच्या वतीने तुमचं या ठिकाणी सर स्वागत. संख्या वाढलेली आहे. आत्ताच माहोल झालेला आहे. चषक देणगीदार आहेत मान्य योगेश करवीर, प्रथम द्वितीय. करवीर म्हणल्यानंतर करवीर पंचायत समिती मला जराशी वाटली हो, म्हणून मी जरा दफांगलो. पण नाव इथे योगेश करवीर आहे. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक सामनावीर श्री स्वप्नील पटेल. श्री स्वप्नील पाटील विशेष कार्यकारी अधिकारी भाजप युवा नेते. अरे वा. प्रथम क्रमांक मान्य श्री लोकनेते सरपंच पाडी बुद्रुकचे शिवाजी गायकवाड साहेब. द्वितीय क्रमांक उद्योजक मान्य दीपक पटेल साहेब. तृतीय क्रमांक त्याचबरोबर तृतीय क्रमांक आमचे लाडके सर वरंगे पाडीचे सतीश अश्वरत्न सर, केंद्र प्रमुख चिखली केंद्र चाललेलं आहे. नाना स्पोर्ट्स बॉलिंग करतोय गोलंदाजीला. उंच बॉल आणि पहिल्या बॉलला पहिले विकेट नाना स्पोर्ट्स. या ठिकाणी धक्का बसला नाना स्पोर्ट्सला. स्वतः संघ मालकाची चिरंजीव आदित्य आता आलाय बघा. मगाची बॉलिंग सुद्धा चांगली टाकली विनायक. सुंदर फटका, परंतु 2 धावावरती समाधान. इकडे गेला की बॉल 2 धावात, कडीलिंबाड गेला की 1 धाव. समोर मारला पाहिजे. नाना स्पोर्ट्स आदित्य आणि विनायक नावामध्ये वाय आहे बघा त्यांच्या. 53 झालेला आहे. 54 धावाची आवश्यकता आहे नाना स्पोर्ट्सला. बघा वाईट स्कॉलर माईक घातल्यावर आवाज कणकणत आहे बघा पंचाचा. हे शॉटला बघा आणि हातामध्ये आणि तळमळ लागलेला पायानं फुटबॉल. 1 2 3 आणि अशा तऱ्हेनं किती सोडलेला आहे आणि असं ते काय होते भाऊ. 2 धावा 2 धावा. आदित्य बघा प्रत्येक बॉलला मार्गदर्शन करतो विनायकला. आता गेला बघा नाही, सोडला बॉल. 6 धावा झालेल्या आहेत. अजून म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाही. जवळजवळ 2 बॉल असं 2 धावा मिळालेले आहेत. 1 मारलेला 2 मारलेला आहेत, तिकडे 2 गेलेले आहेत, अशा 7 आलेले आहेत. बॅटच्या माध्यमातून 4 धावा मिळालेले आहेत. पुन्हा फटका रे वा, सुंदर फटका. प्लेअर मारला 1च धाव. आदित्य संघ मालकाची चिरंजीव सुंदर आणि 2च धावा. या वरंगे पाड्यामध्ये प्रथमच
या वरंगे पाडीमध्ये पहिलं पर्व आहे. आता व्हीपीपीएल आपण बघतो. वरंगे पाडी प्रीमियर लीग पाहत होतो भरदा स्टेडियम वरती आणि ह्यावरती 2025 मध्ये सुंदर फटका 2 धावा और समाप्त. धाव संख्या आली ती 13. पाठीमाल्या विनिंगला श्री त्यांच्या 6 बॉलला 10 होत्या आणि 2 ओव्हरला 22 धावा जवळजवळ होत्या आणि यांच्या प्रथम ओव्हरला 13 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे 3 धावांनी आघाडीवर आहेत नाना स्पोर्ट्स. आता गोलंदाजीला आलाय तो करण आणि विनायक. परवा ज्या ठिकाणी श्रीराम गणेश मंगल कार्यालयामध्ये आमच्या पाडील गावचे सुपुत्र माननीय सर्जेराव पाटील तात्या गोकुळमध्ये 40 वर्ष सेवा करून ते निवृत्त झालेत आणि या हाफ स्पीच योद्धा प्रीमियर लीगनं लावलेल्या त्या हाफ स्पीचच्या मॅचेस बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या सर्व मान्यवरांच्या वतीनं, संघ मालकांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं सहर्ष असं सकाळ कोणता असा बॉल मारलेला आहे आणि काय होते पाहू. 2 धावा. किती मला देते काय नाही, 2 धावा मिळणार. लिंबाकडे गेला 1 धाव. कडुलिंब झाडच आहे तिथं समोर. वॅगनर पार्थ आईस्क्रीम आंब्याचं झाड 6 धावा मिळणार नाही. वॉशरूमच्या वरनं मारा आणि कुठनं मारा. 2 धावा. 2 धावांना भरवीत नाही कारण संजय सरांनी 3 सिक्स मारलेले आहेत. 18 धावा त्या 3 बॉल मध्ये घेतलेले. त्या भरून काढायला जवळजवळ 6 बॉल खेळायला पाहिजेत. नाहीच तरी 8 2 16. नो बॉल. चला थोडस दिशाहीन जरासा जर प्लेयर बॉलर असा लपला किंवा ऍक्शन मध्ये बदल झाला की लगेच पंचांचा निर्णय. कारण लाईव्ह बघा इथं स्क्रीनवरती सगळं दिसतंय. कोणी म्हणायचं काम नाही. गेला बॉल उंच असा बॉल म्हणला गगन चुंबे. काय होतंय पाहू आणि मला वाटतंय इथंच आहे. 1च धाव नाही. ताकद कमी पडते. आधी त्याची ताकद कमी पडते अजून. धाव संख्या 23. तिथं सुद्धा आहे बघा अडचण. एमएससीबीची तार आल्या त्रिकुडावरती 25 धावा. 2 ओव्हर पूर्ण 25. त्यांचा 22 होता. 2 धावाची आघाडी. स्वप्नील सर जेवून आलाय का ते? मी चांगलं कार्यकर्ता आहे बरं का. मला माहित नव्हतं कार्यकारी दंडाधिकारी आहे तुम्ही. कधी सैला आला असतो बरं झालं असतं. कोल्हापूरमध्ये आम्हाला वाट बघायचे बघत्या मुख्याध्यापकाकडे जावं लागतंय. इथं घरात माणसं असतात तर घरात आला असताच की प्याड घेऊन शिक्क घेऊन. 25 झाला घेऊ साहेब. 10 वेळा सांगितलं साहेब. दूध शाही खाऊन गपित आहे बघा काम. डोळ्यावर सुस्तीच आहे. गोकुळच नाही रे वाटत. दुसरं कुठलं तर आहे वाटतंय. वारणेच आहे. वारणेच आहे. ज्योतिबा गेले कसं म्हणते सारखं वारणाला शी वारणाला शी. हे केला बघा नाहीच. तिथं डायनिंग टेबलवर जातो बॉल. पब्लिक आहे बरं का इथं. लहान मुलं बसलेले आहेत. शॉर्टकट लक्ष द्यायचं. डोळ्यावरती बॉल लागाल. स्वतःच्या जबाबदारीवर या ठिकाणी बसायचा आहे मॅच पाहण्यासाठी. नो बॉल.
का का प्रश्नचिन्ह आहे बघा इथं. का थोडस लपलेला आहे. जसं बैठक मारतोय तसं थोडस न कळत असं लपलाय माणूस, लगेच नो बॉल. ताकद लावलेली आहे. धाव संख्येत बदल 29. 29 धावा. गेला नाही 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 गेलेला. आणि या ठिकाणी दोन धावा आदित्य. मारू का नको मारू का नको मारू आणि राहून दे. किती प्रश्न निर्माण आहेत बघा इथे. स्टार बर का खेळाडू. इथं मला एक सांगावं असं वाटतंय. पाठीमाग गेल्या वर्षी सुनील गुरु भुजदली वरणगे पाडे यांचा आजी माझी खेळाडूंचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्याच्यामध्ये हनुमंतवाडी म्हणा, निगवे, ठाणे, परळ, कोल्हापूर, नागाव अशा अनेक या पंचकृषीमध्ये सरदार वरामळे महानगरपालिकेचा कंडक्टर बसवरती होता. त्या वेळात वेळ काढून त्यांचा खेळ जर आपण पाहिला ना तरी आता आदित्याने शिक्ष मारली असं चौ बाजूला ती शिक्ष मारता. आणि तिची पूर्णावती म्हणून त्यांचा मुलगा बंडू म्हणतात त्याला. बंडू म्हणतात प्रेमानं आम्ही बंडूच म्हणतोय. विपुल वरामळे, विपुल सर्जेराव वरामळे. तो स्पिनर बाबा आणि हो फास्टर गोलंदाज. धाव संख्या 40. अजून 14 धावांचं आव्हान आहे. आणि सांगायचं म्हणजे हनुमंतवाडी 6 बॉलला 6 सिक्स मारल्या. सेंट टाकलेलं किट होतं. त्या किटात सगळ्या माणसं पळत होती बॉल बघायला. वाटतं तर कॅच पकडतोय काय, पण नाही, तो सिक्सरचाच बॉल असायचा. 6 बॉलला 6 सिक्सर मारला. सर्जेराव वरामळ्यांचं नाव कौतुक अजून तिथं निघतंय. अजून प्लेयर आहेत ते बरेच जण. त्यांचाच मुलगा बघा तो बंडू, 1 नंबर. कौतुक करावं थोडं कमी त्या मुलग्याचं. हे बघा स्पीड लावलं 1 धाव मिळते. 14तला कमी झालं बघा. 14तला कमी झालं बघा. विनायक आहे इथं. आदित्य स्टाम्प टिकून बसलाय. हे बघा. अरे स्पीड होतं 12 ते 13. स्पीड होतं 12 ते 13च. 1 धाव. हा स्पीड होतं 12 ते 13 स्पीड होतं बॉलला. शेवटला ती विकेटवर गेला बॉल आणि विनायकनं पुश केला. गेला. पुन्हा काय होते पाहू. आणि अशा तऱ्हेनं डिक्लेअर. 1च धाववरती समाधान नाही. किती झाला? 43 झाला. 43 झाला बघा. गेला. आत्ता गेला बॉल. अरे महिलांना कलरचा झेंडा आहे तिथं. ताकद अशी पाहिजे. आंब्यावरती मारला तरच जाणार बॉल, नाही तिथं थांबतय. 43 झाला. 43 झालाय बघा. विनायक आउट झालेला आहे. धक्का नाना स्पोर्ट्सला. आता कोण आले? दीपक आणि आदित्य. आहा पुन्हा आहे बघा तिथे प्लेयर. सोडतोय कुठं? आम्ही सोडतोय काय असं चंग मानलाय त्या सी स्पोर्ट्सनं. नाना स्पोर्ट्सला पुन्हा धक्का. दोन बोलला वाईट.
10 लागतोय 10. 2 बॉलला 10 धावांचा आवाज. आदित्य बघा, आदित्य स्ट्राईकवर नाही, नॉन स्ट्राईकला काहीतरी करामत केली असती त्यानं. 6 आणि 4 मारण्याची आवश्यकता जवळजवळ. गेला तर बाहेर तर जायला लागतोय, ना तर विकेट वरती जायला लागतोय. आणि असं तर ना या ठिकाणी चिडलाय बघा. बघा तसं करायचं नाही. खेळ आहे, गेम आहे. पहिल्या ओव्हरला चांगलं होतं, दुसऱ्या ओव्हरला चांगलं होतं, नंतर 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 जरा ढासळले परत. बॉलच्या मागणं माणूस गेला बघा आणि बॉल गेला रेषेच्या बाहेर. 1 बॉलला 8 धावांची आवश्यकता. बरोबर आहे ना? हा, 1 बॉलला. मी सुद्धा शांत झालो बरं का. प्रेक्षकांनी मैदान द्यायचं नाही बरं का, नाही दंडा कारवाई होणार बघा. कॅप्टन वरती कारवाई होणार. प्रत्येकाला पारदर्शक द्यावं लागणार या प्रेक्षकांना कारवाई. प्रेक्षक खाली बसायचं आहे बरं का समोरील. श्री स्पोर्ट्स विन झालेला आहे आणि या ठिकाणी अभिनंदन त्यांचं. पवार बघा, सौरभ पवार एक आदर्श खेळाडू म्हणायला काही अडचण नाही. पाठीमागा असा त्यानं बॉल मारलेला, 6 ला गेला आणि कॅच पकडला त्याचा. सौरभ पवार, आम्हीच लक्ष आहे तुमच्याकडे, तुमच्या गावामध्ये आलोय. छान, अतिशय सुंदर या ठिकाणी मॅच पाहायला मिळाली. अत्यंत चांगल्या पद्धतीनं 53 धावा झाल्या. 54 धावांचं या ठिकाणी आव्हान झालं आणि या ठिकाणी विन झालाय ते श्री स्पोर्ट्स विन झालेला आहे. अभिनंदन त्यांचं.